तुम्ही पहिले हे काय म्हणतायत ते पाहून घ्या। 1 मिनिट, एक कमेंट आलेली आहे। ह्यांचं फक्त नाव दाखवत जा, तोंड पाहायची अजिबात इच्छा नाही। ओके ठीक आहे। ज्यांना यांच्याकडे पाहून त्यांच्या आयुष्यात धोका दिलेले लोक आठवतात त्यांनी तिकडे नका बघू, इकडे पहा। आपल्याला महत्त्वाचं बोलायचं आहे। यांचं असं झालंय की हे आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तर आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहेच। त्यांना असं वाटतं की त्यांना आणि भगवान साक्षात प्रभूचे अवतार असलेले आपले नरेंद्र मोदी साहेब आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांना विरोध करणारे, त्यांना क्रिटिसाइज करणारे, त्यांच्यावर टीका करणारे जे कोणी लोक असतील ते अर्बन नक्षल आहे असे यांना वाटतं। म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की आम्ही किती पण गद्दाऱ्या करू दे, तुम्ही आम्हाला गद्दार म्हणायचे नाही। आम्ही किती पण दुसऱ्यांचे पक्ष फोडू दे, तुम्ही आम्हाला फोडाफोडी करणारे म्हणायचे नाही। मी इलेक्शन कमिशनला हाताशी धरून नाव आणि चिन्ह चोरलं तरीही आम्हाला तुम्ही चोर म्हणायचे नाही। मग चोर कोणाला म्हणायचं? कारण चोराला जर तुम्ही चोर म्हणाल तर मग तुम्ही अर्बन नक्षल झालात असं यांचं म्हणणं आहे। मी खोटं नाही बोलत। काही एनजीओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत। त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत, हे अर्बन नक्षल काही एनजीओ मध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एनजीओ जे आहेत, म्हणजे चांगले एनजीओच्या बद्दल आम्ही कौतुक करतोच, परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं। पहिले ही बातमी वाचून घ्या, काय म्हणतात ते। लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोटे कथानक पसरवले। त्यामुळे नक्षलवाद केवळ गडचिरोलीत नसून शहरी नक्षलवाद काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शिरलेले आहे। नक्षलवाद हे शहरामध्ये शिरलेले आहे आणि तुम्ही झोपेत आहात। गृहमंत्री काय करत आहे? तुमचं तिकडे लक्ष नाही आहे। नक्षलवाद कसं काय पसरू शकतो या राज्यामध्ये? तुम्ही तुमच्या भक्तांना नॅरेटिव्ह चालवण्यासाठी एक शब्द देत आहे। म्हणजे उद्यापासून आम्ही तुमच्यावर टीका केली, नरेंद्र मोदी यांची धोरणं कशी चुकीची आहे हे सांगितलं, त्यांनी कसं शेतकऱ्यांच्या अंगावर रबरी गोळ्या सोडण्याचे आदेश दिले हे सांगितलं, बटनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं हे जर आम्ही सांगितलं तर तुम्ही त्या सगळ्या विरोध करणाऱ्या लोकांना नक्षलवादी म्हणाल। असं काय ना मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात म्हणून मी सांगते, मी ना खरंच जी गद्दारी केली ही महाराष्ट्राला आवडली नाही आहे आणि तुम्ही हे कायम लक्षात ठेवा। चूक होत आहे त्याला चूक म्हणणं, अशा चुका लोकांच्या समोर आणून देणं, ह्याला जर तुम्ही नक्षलवाद म्हणत असाल ना तर तुम्ही नासमज आहात मुख्यमंत्री साहेब। हे काही मी मनाने सांगत नाही आहे। लोकांच्या कमेंट्स तुम्ही बघा, रॅन्डम लोकांच्या कमेंट्स आहे। पहिली व्यक्ती म्हणतोय स्वतः गद्दार, ज्ञान देताना स्वतःला राजे समजून घेणारे कार्यकर्ते, स्वतः मात्र गद्दार आहेत आणि लोकांना ज्ञान समजून सांगत आहेत। पुढची कमेंट, तुम्हाला विरोध म्हणजे शहरी नक्षलवाद होय? म्हणजे तुम्हाला जर विरोध केला तर तुम्ही त्यांना डायरेक्ट शहरी नक्षलवादी म्हणणार, हे काय नवीन लावलंय तुम्ही? पुढची कमेंट, मुख्यमंत्री आहात, 10 वेळा विचार करून बोला। लोक तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही 10 वेळा विचार करून बोला, पण लोकांना माहीत नसेल की हे जेव्हापासून हे मुख्यमंत्री झालेले आहेत, जेव्हापासून फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत ना, तेव्हापासून महाराष्ट्राची संस्कृती पूर्ण बदलून गेलेली आहे। इथलं राजकारण एकदम गचाळ झालेलं आहे। म्हणजे लोकांना राजकारणाची घृणा येईल, शिसार येईल अशा प्रकारचे हे लोक बोलायला लागलेले आहेत। त्यामुळे मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राचा कुठलाही मुख्यमंत्री आजपर्यंत असं बोललं नसेल असे वक्तव्य शिंदे करत आहेत। पुढची कमेंट, राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती असे बोलू शकते का? बोलू शकते, आता काय त्यांना ते कळत नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। पुढची व्यक्ती, विरोध करणारे गद्दार, नक्षलवादी आणि देशद्रोही असतात असा खोटा प्रचार करणारे सगळ्यात मोठे नक्षलवादी आहेत। पण तुम्हाला विरोध केला की ते गद्दार झाले का? तुम्हाला विरोध नाही करत, जे चूक आहे ना त्याला आम्ही विरोध करतो, जे चूक। आणि मुख्यमंत्री साहेब, त्या सगळ्या लोकांचं काय, जे भयानक भ्रष्टाचारी, सत्ता लोलूप आणि खोटारडे लोक आहेत, जे सत्तेमध्ये तुमच्यासोबत सत्ता उपभोगत आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणणार आहात? तुम्ही हे जे वक्तव्य केले, जे विधान केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि आम्हाला खरोखर असं वाटतं की महाराष्ट्राला असा आजपर्यंत मुख्यमंत्री मिळाला नसेल की जो राज्यातल्या जनतेचा इतका अपमान करेल। तुम्ही या राज्यातल्या जनतेचा, त्यांच्या सदसद विवेक बुद्धीचा अपमान केलेला आहे। विरोधकांनी जे नॅरेटिव्ह पसरवलं त्याच्यामुळे मोदी यांना विरोध नाही केलेला आहे। इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे कारण की शेतमालाला भाव मिळाला नाही। इथल्या महिलांनी विरोध केलेला आहे कारण की तुम्ही गॅस सिलेंडर सगळ्या गोष्टी महाग केल्या। संविधान बदलणार या गोष्टी सामान्य लोकांना काय समजणार आहे? सामान्य लोकांना संविधान म्हणजे काय हे पण माहीत नाही। तुम्ही जे म्हणतात नाही की विरोधकांनी असा खोटा प्रचार केला, विरोधकांच्या प्रचारामुळे नाही, सामान्य नागरिकांनी तुम्हाला हरवलेलं आहे आणि हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल, नाहीतर येणाऱ्या विधानसभेमध्ये लोक तुम्हाला परत एकदा तुमची जागा दाखवतील। आणि एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या जनतेला ही गद्दारी आवडलेली नाही आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही नक्षलवादी म्हणत आहात ना, तेही आवडलेलं नाही आहे। कारण की महायुतीला सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राने दिलेला आहे, BJPला मोठा फटका महाराष्ट्राने दिलेला आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला नक्षलवादी म्हणत आहात। अत्यंत चुकीचं बोललात तुम्ही।